नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 183ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काय विचार येत असेल त्यांना येऊ द्या. अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. थँक्यू सो मच. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सावकाश डोळे उघडायचे आणि आता आपण समर्थांची आरती गाऊया. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. अक्कल कोटी वास करुनिया, दाविली अघटित चर्या रे. लीला पाशे बद्ध करुनिया, तोडिले भव भया रे. यवने पुशिले स्वामी कहा है, अक्कल कोटी पहारे. समाधी सुखते भोगुनी बोले, धन्य स्वामी वर्या रे. जानसी मनीचे सर्व समर्था, विनऊ किती भवहरा रे. इतुके देई दीन दयाळा, नच तव पद अंतरा रे. जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरुवर्या रे. अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ. खूप खूप आभारी आहे. सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे पहाटेची साधना. येस, पहाटे लवकर उठून म्हणजेच साधारण 4:30 ते 5:30 किंवा 6पर्यंत म्हणजेच ब्रह्ममुहूर्त काळामध्ये सूर्योदयाच्या 1 ते 1.5 तास आधी उठून करण्याची साधना म्हणजे पहाटेची साधना. आपल्याला याच्यावर चिंतन करायचं आहे की आपण सकाळी लवकर उठून हे काही करतो का.
आता पहाटेच्या साधनेमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, अंतर्भूत आहेत. त्यामध्ये नामजप आहे, प्रार्थना म्हणणं आहे, भजन म्हणणं आहे, कीर्तन म्हणणं आहे, चांगलं काहीतरी हे विचार आध्यात्मिक ऐकणं आहे, वाचणं आहे. त्यामुळे ह्या साधनेपैकी आपण काय करू शकतो, आपण कुठला वेळ किती देऊ शकतो, पण तो रोज नित्य दिला गेला पाहिजे. या साधनांपैकी काहीतरी एक तरी आपण सिलेक्ट करून ते पहाटे सकाळी उठल्यावरती करणं गरजेचं आहे. कारण का जेव्हा आपण सकाळी उठल्यानंतर आपला मोबाईल न घेता किंवा मोबाईल जरी घेतला तरी त्याचा उपयोग आपल्या पहाटेच्या साधनेसाठी जर करून घेतला आणि त्या पहाटेच्या साधनेमध्ये ह्या जर गोष्टी आपण अंतर्भूत केल्या, योगा केला, काही प्राणायाम केले, तर आपण जेव्हा आपल्या भौतिक संसारामध्ये बाहेर पडू त्यावेळी आपण एक तयार झालेलो असू, आपलं मन, मेंदू तयार झालेलं असेल. कारण का जेव्हा आपण झोपून उठतो, उशिरा उठतो, तेव्हा आपण फक्त आणि फक्त धावत राहतो, आपल्याला रिलॅक्सच व्हायला मिळत नाही. आणि याचंच कारण आहे कारण का आपण सकाळी वेळेच्या आधी उठत नाही. त्यामुळे याच्यावर चिंतन करा. जर तुम्ही उठत नसाल तर कसं तुम्हाला वेळेच्या थोडं अर्धा एक तास आधी उठता येईल आणि त्या वेळेमध्ये हे असं थोडंफार काही पहाटेची साधना करता येईल का, नामजप आहे ते करता येईल का, थोडं काही भजन म्हणता येईल का, किंवा तुम्हाला भजन ऐकता येईल का, जेणेकरून सकारात्मक आपल्या ह्या मेंदूला ते खाद्य मिळेल, मनाला ते खाद्य मिळेल आणि त्यानंतर एक भौतिक संसारातला दिवस सुरू होण्यापूर्वी तुमचं मन, मेंदू सशक्त होईल, सकारात्मक विचारांनी सुदृढ होईल आणि त्यामुळे तुम्ही पुढच्या दिवसाला चांगल्या रीतीने सामोरं जायला तयार व्हाल. त्यामुळे बघा, नक्की याच्यावर चिंतन करा आणि लवकरात लवकर पहाटेची साधना सुरू करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.